आता येणाऱ्या सगळ्या कथेमध्ये होणार आहे शबरी भेट आहे, केवट भेट आहे, शृंगवेरपूरमध्ये गेल्यानंतर किष्किंधेमध्ये गेल्यानंतर सुग्रीव भेटले, हनुमंत भेटले, असे पराक्रमी सगळे प्रसंग रामकथेमध्ये येणार आहे। माझी सगळ्या सेलूवासियांना, वर्धेतल्या लोकांना विनंती आहे की या कथेचा आनंद घ्या आणि आपल्या जीवनाच्या मार्गदर्शनाच्या सहित उद्धाराचा मार्ग मोकळा करा। सेलू येथे श्रीमद भागवत आयोजन समितीच्या वतीनं श्री रामकथा कथन आयोजित करण्यात आले। श्री श्यामजी महाराज चौबे यांच्या वाणीमधून ही श्री रामकथा वाचन केली जाते आहे। बाल संस्कार व पुढच्या पिढीसाठी रामकथा ही आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाची असल्याचं हरिभक्त पारायण श्याम महाराज चौबे यांनी म्हटलंय। श्रीमद भागवत सप्ताह आयोजन समिती गेल्या 8 वर्षापासून दरवर्षी भागवत सप्ताहाचं आयोजन करते। यावर्षी देखील सेलू येथील भागवत मैदानावर श्री रामकथा कथन आयोजन करून भाविकांसाठी पर्वणी उपलब्ध करण्यात आली आहे। 7 दिवस चालणाऱ्या या आध्यात्मिक सोहळ्यात अबाल वृद्ध भाविक सर्वार्थानं सहभागी झाले आहेत। श्रीराम कथेतील श्रीराम जन्माचा प्रसंग रामकथेमधून आकर्षक पद्धतीने रेखाटण्यात आलाय। उपस्थितांची मने जिंकणारा हा सोहळा आध्यात्मिक भक्तीत तल्लीन झालेल्या अनेकांना मोहून टाकणारा ठरलाय। राजा दशरथ, कैकेयी अशा भूमिका वठवत काही बालकलावंतांनाही येथे संधी मिळाली आहे। च्या माध्यमातून आव्हान माझं सगळ्यात मोठं तर हे असेल की प्रातकाल उठिके रघुनाथा, मात पिता गुरु नावई माथा, आप समजई अनुजई, आप कही अनुजई समझावे, या भावनेमध्ये भगवान श्रीराम आपल्या समवेत लहानांना समवेत घेऊन चालतात। त्या पद्धतीने जसं लहान मोठ्या माणसांना लहान पिढीकडून एक अपेक्षा आहे की त्यांनी स्वतः या पद्धतीने अचीवमेंट करावं, त्या पद्धतीने अचीवमेंट करावं, त्या पद्धतीने स्वतः लहान मुलांनाही अपेक्षा आहे की आम्ही जे अचीव करतो त्याच्याकरता लागणारं जे वातावरण आहे त्या वातावरणाला आमच्या वडिलांनी थोरा मोठ्यांनी मदतही करावी। फक्त ती मदत केवळ एखाद्या पैशाने किंवा चांगल्या योग्य कॉलेजमध्ये टाकण्याने होत नाही। मग घरातल्या वातावरणामध्ये तशा पद्धतीचे संस्कार थोरा मोठ्यांच्या आचरणाच्या द्वारे असावे, हेही जबाबदारी सद्यस्थितीमध्ये पालकांची आहे। जेवढा अधिक वेळपर्यंत मोबाईल पालक हातामध्ये घेऊन बसतील तेवढ्याच अधिक वेळपर्यंत मोबाईल किंवा त्याच्या दुपटीच्या वेळेमध्ये स्वतः मोबाईल मुलं घेऊन बसतील। म्हणून मुलांच्या करता वडिलांनी घरामध्ये 1 तास तरी एखादा ग्रंथ, एखादी कादंबरी आपल्या घरात दररोज वाचनासाठी ठेवावी। याला पाहून कमीत कमी मुलं वाचनाचा संस्कार तरी शिकतील। घरामध्ये एकत्रित जेवणाच्या करता सगळ्या वडिलांनी थोरा मोठ्यांनी एकत्रित बसून जेवावं, जेणेकरून स्वतः जंक फूड खाण्याकरता मुलं एकटे बाहेर पडणार नाही। असे सगळे संस्कार श्री रामप्रभूंच्या कथेतूनही येतात आणि त्या समवेतच वडिलांच्या मुलांच्या संस्काराकरता काय करावं, सद्यस्थितीमध्ये तर मला असंच वाटतंय संस्काराची अपेक्षा मुलांच्याकडे जेवढे अधिक प्रमाणात आहे त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये त्याची जबाबदारीनं संस्काराची आवश्यकता आई वडिलांकडे आहे। म्हणून मम्मी पापा म्हणण्याच्या ऐवजी आई बाबा म्हणण्याचा संस्कार जर का घरातल्या प्रत्येक आई बाबांनी स्वतःकडे लावला तर येणाऱ्या काळामध्ये वृद्धाश्रमांची संख्या कमी होईल। हेच आई वडिलांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं संकट आई वडील स्वतः कमी करतील। फक्त आई बाबा मम्मी पप्पा म्हणण्याच्या ऐवजी आई बाबा म्हणायला लावा, संस्कार आपोआप टिकायला। यावर्षीचं 8वं वर्ष आहे। 2014 पासून कंटिन्यू हे सुरू आहे। कधी आम्ही भागवत सप्ताह घेतो, कधी रामकथा। यावर्षी रामकथा घेतलेली आहे आणि जवळपास 2014 पासून हे सतत कार्य सुरू आहे। यामध्ये सामाजिक कार्य म्हणजे आम्ही सामाजिक कार्यातही पुढाकार घेतच असतो। आणि सेलू येथील प्रभाग क्रमांक 1 येथील अंगणवाडी मैदानावर आयोजित भागवत सोहळ्याला सेलू तसेच बाहेर गावावरून आलेली भाविक मंडळी हजेरी लावत आहे। दिंडी सोहळा, काल्याचं कीर्तन व दहीहंडी असे विविध कार्यक्रम पुढे होणार आहे। भाविकांनी श्री रामकथा श्रवण करण्यासाठी येत भागवत श्रवणाचा आनंद घ्यावा असं आवाहन श्रीमद भागवत सप्ताह आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। पण ज्या क्षणाला मी सेलूच्या या सगळ्या आयोजनाच्या संदर्भामध्ये ऐकलं आणि पहिल्या दिवशी सगळ्या संचालक मंडळांनी ज्या पद्धतीने त्याचं आयोजन नियोजन केलं, मला या सगळ्या संदर्भामध्ये म्हणायला पाहिजे
वर्धेतल्या सेलूच्या एकमेव आयोजनाचं वैशिष्ट्य हे आहे की भगवान रामकथेच्या रूपाने त्यांच्या आयोजनामध्ये स्थिर आहे. पण जसा भगवान श्रीराम प्रभूंनी सेतू बांधताना वानरांची सहायता घेतली, पण त्याच्यामध्ये एक ज्येष्ठश्रेष्ठ जामवंत आणि नलनील सारखे स्वतः मार्गदर्शकही ठेवले. अशा पद्धतीचं स्वतः ज्याला आजकालच्या काळामध्ये म्हणतात श्रेष्ठांच्या संगतीमध्ये कनिष्ठांचं योगदान एकत्रित रूपाने यावं, अशा पद्धतीचं योगदान मी सद्यस्थितीमध्ये या वातावरणाशिवाय कुठेही पाहिलेलं नाही. सेलू एकमेव गाव असं पाहिलं की ज्या गावामध्ये जामवंतांसारखे सहाय्यकारी, मदत करणारी, सगळी मार्गदर्शक करणारी मंडळी एकत्रित आहे आणि तरुणांच्या हातामध्ये त्या कार्याला पूर्ण रूपाने एक कार्यवाहक म्हणून स्वतः ज्या पद्धतीचं कोणतंही पद नाही, कोणती अपेक्षा नाही, वैशिष्ट्य तर या गोष्टीचं वाटलं की सगळेच अध्यक्ष आहे आणि सगळेच कार्य करते, सगळेच अध्यक्ष आहे, सगळेच सेवाधारी आहे. अशा पद्धतीनं आपलं काम चालवणारी ही मंडळी वर्धा जिल्ह्यामध्ये मला पहिल्यांदा दिसली.